नागपूर गेट हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघड, विधी संघर्षित बालक ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कारवाई. 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला यश आले आहे. या प्रकरणात अकोला येथील एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा तब्बल 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 9 ऑगस्ट रोजी नागपूर गेट पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 462/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 331(3), 331(4) व 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीत 498 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपये रोख चोरीला गेल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस निरीक्षक अतुल वर यांना दिले. पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. अमरावती शहरातील तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. तसेच यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि हैदराबाद येथे सलग 3 दिवस तपास करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हा अकोला येथील विधी संघर्षित बालकाने केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 17 ऑगस्ट सोमवार रोजी तो चोरीचा मुद्देमाल घेऊन अमरावतीतील वेलकम पॉइंट येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वेलकम पॉइंट येथे सापळा रचून विधी संघर्षित बालकास चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या बॅगची झडती घेतली असता चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 1,70,000 रुपये रोख आणि 470 ग्रॅम सोन्याचे दागिने असाच एकूण 72,27,800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे नागपूर गेट हद्दीतील संवेदनशील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला यश आले आहे.